आज आपण 1 किलो आंब्याचं लोणचं टाकणार आहे. त्यासाठी हे काळी मिरी आहे, याच्यामध्ये लवंग आहे, मेथी दाणा आहे, ही राईची डाळ आहे, सोप आहे आणि ही कलोंजी आहे. त्या सगळ्या याला तव्यावर गरम करून घेतला आहे थोडं थोडं. आता या खलमध्ये याला थोडं अवडधवड वाटून घेऊ. आणि हे मसाले त्यासाठी तिखट आहे, हळद आहे, हिंग आहे आणि मीठ आहे. आणि 2 भांडं म्हणजे एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायसाठी. ह्या कैऱ्या याला धुतला आहे, 2 तास वाळत ठेवलेला आहे. चांगलं गरम झाला आहे आणि हे मसाले सारे दरदरे करून घेतले आहे मी खलमधून. आता तेल याच्यामध्ये आपण सोडणार आहे थोडं थोडं. चांगलं गरम करून घ्यायचं तेल. सगळ्या मसाल्याच्या याच्यात थोडं थोडं सोडायचं आधी, म्हणजे ते चांगले शेकल्या जातात मसाले. अजून थोडंसं पाणी वगैरे त्यात राहत नाही. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. मग हिंगमध्ये टाकू. कसं तयार होता बढिया. ही राईची डाळ याच्यामध्ये चांगलं टाकू. असं केल्याने मसाले की नाही कच्चे राहत नाही, चांगले शेकले जातात ते. आता याला चांगलं मिक्स करू शकतो आपण सगळे इकडे व्यवस्थित. मिक्स करून घ्यायचं. एकदम चांगला सुगंध आला याचा हिंगचा. बाकी आपले मसाले आता याला लगेच थंड नाही करायचं, म्हणजे पायाच्यात ठेवून हवेशीर असंच रूममध्ये ठेवायचं. आहे रूम टेम्परेचरवरच याला होऊ द्यायचं, म्हणजे मसाले अजून जे काही कच्चे राहिले असतील ते चांगले याच्यामध्ये तयार होऊन जातात. थोडं तेल अजून टाकून देऊ बस, म्हणजे आपल्याला वरून तेल टाकायचं काम नाही. आता हे पहा छान मसाल्याला तेल लागलं आहे.